नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसिक विकृत्या पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसिक विकृती हा घटक पाहिला होता। आता मानसिक विकृतीमधील महत्त्वाच्या नोट्स पॉइंट ऑब्जेक्टिव्ह ते आपण दोन व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। पण मानसिक विकृती ह्या घटकाच्या अंतर्गत वेगवेगळ्या मानसिक विकृती आहेत। आता त्या मानसिक विकृतीच्या कुठल्या आहेत आणि त्या मानसिक विकृतीच्या अंतर्गत आणखी वेगवेगळ्या सब विकृती आहेत। आता मेन मानसिक विकृत्या कुठल्या आहेत? मानसनस विकृती आहे, व्यक्तिमत्व विकृती आहे, समाजघातक व्यक्तिमत्व विकृती आहे किंवा समाजविघातक विकृती आहे, पुन्हा लैंगिक विकृती आहे, इंद्रियजन्य विकृती आहेत। अशा वेगवेगळ्या विकृती आहेत। मग आता ह्या ज्या काही विकृती आहेत त्या विकृत्याच्या अंतर्गत आणखी वेगवेगळ्या विकृत्या पडतात, म्हणजे त्याचे उपप्रकार पडतात। आता आपण मानसनस विकृती पाहायला सुरुवात केली होती। त्या मानसनस विकृतीमध्ये आपण एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता विकृती पाहिली। त्या चिंता विकृतीमधले महत्त्वाचे नोट्स पॉइंट ऑब्जेक्टिव्ह हे आपण लिखित स्वरूपात नोट्स पाहिलेले आहेत। त्यानंतर आपण पाहिली वियोजनात्मक विकृती पाहिली। त्यानंतर आपण कुठली विकृती पाहिली? सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर, झोमॅटो नाही सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणजे दैहिक प्रकारच्या विकृती। आता ह्याच्या अंतर्गत 4-5 प्रकारच्या विकृती होत्या, पण ह्याच्यामधली एक विकृती अशी आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। ती बोर्डावर समजून सांगणं किंवा असं प्रॅक्टिकल सांगणं खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय ती विकृती समजत नाहीये। आता त्याच्या नोट्स देणं तितकं महत्त्वाचं नाही। जे आपण विकृती पाहणार आहोत ना, शरीररूप व्यंग विकृती, त्याच्या नोट्स इतक्या महत्त्वाच्या नाहीयेत, पण ते विकृती ॲक्च्युली काय असते ती का एकदा समजली तर कायमस्वरूपी लक्षात राहते। मग कसाही प्रश्न फिरून टाकला तर आपल्याला लक्षात येतो, म्हणून ती विकृती आपण आज पाहणार आहोत। पण तत्पूर्वी आपण आजच्या या व्हिडिओमधली पहिली विकृती पाहणार आहोत, समायोजन विकृती म्हणजे ॲडजस्टमेंट डिसऑर्डर। आता ही ॲडजस्टमेंट डिसऑर्डर म्हणजे समायोजन विकृती नेमकी काय आहे? तर कसं आहे माहिती आहे का, एखादी परिस्थिती आहे, एखाद्या ओळखीच्या परिस्थितीमधून तुम्ही अनोळखीच्या परिस्थितीमध्ये जाता आणि ओळखीच्या परिस्थितीमधून अनोळखीच्या परिस्थितीमध्ये गेल्यानंतर तिथल्या वातावरणाशी, तिथल्या जडणघडणीशी, तिथल्या दळणवळणाशी तुम्ही मिळते जुळते घेत नाहीये किंवा त्याच्याशी तुम्हाला येणारी जी अडचण असते तीच आहे समायोजन विकृती म्हणजे ॲडजस्टमेंट। आता एकदम साध्या छोट्याशा उदाहरणामध्ये समजून सांगायचं झालं तर, आता समजा तुम्ही सिनेमा हॉलमध्ये बसलेले आहात, सिनेमा हॉलमध्ये एसी असतं किंवा तुम्ही एखाद्या कुठल्या तरी मित्राच्या घरी गेलेला आहात, त्या मित्राच्या घरी एसी आहे, पूर्ण रूममध्ये फुल एसी सोडलेला आहे। त्या मित्राच्या घरी गेलात, तुम्हाला एसीची सवय नसते, पण तिथे गेल्यानंतर ती एसी चालू केल्यानंतर तुम्हाला थोडंसं श्वास घ्यायला किंवा प्रॉब्लेम होतो किंवा थोडीशी थंडी वाजायला चालू होते। तिथलं नॅचरल वारं नसतं, बाहेर जसं नॅचरल वारं असतं तिथलं एसीचं वारं थोडंसं वेगळं असतं, मग तिथं तुम्हाला ॲडजस्टमेंट व्हायला थोडीशी वेळ लागते। बरं ठीक आहे, थोडीशा त्या नवीन परिस्थितीशी तुम्हाला मिळतं जुळतं घेता आली नाही, ती झाली समायोजन विकृती। पण तुम्ही ॲडजस्टमेंट केलात, व्यवस्थित थांबलात, तिथं राहिलात, बोललात, खेळलात, मग थोड्या वेळानंतर बाहेर आलात। बाहेर आल्यानंतर जे बाहेरचं वातावरण असतं तिथलं जे हे असतं, हवा असते, त्या हवेशी किंवा त्या वातावरणाशी तुम्हाला परत मिळतं जुळतं घ्यावं लागतं। तिथं थोडंसं वेळ जातो, कारण तुम्ही एसी मधून परत नॉन एसी मध्ये आलेले आहात। मग त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला वातावरणाशी मिळतं जुळता घेता येत नाही, परिस्थितीशी मिळतं जुळता घेता येत नाही। मग ही जी परिस्थिती निर्माण होते त्यालाच म्हणतात ॲडजस्टमेंट डिसऑर्डर। आता ही परिस्थिती थोडा वेळ सुद्धा राहू शकते, काही जणांना ह्या परिस्थितीचा खूप त्रास होतो किंवा काही जण ह्या अशा परिस्थितीमध्ये समायोजन करूनच घेत नाहीयेत, म्हणूनच निर्माण जी होणारी जी विकृती असते समायोजन विकृती म्हणजे ॲडजस्टमेंट विकृती। आता आणखीन एक साध्या सरळ सोप्या भाषेमधलं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या बोली भाषेमधलं, आता आपण टॉयलेटला कुठं जातो? आपण सर्वसामान्य माणसं आहात, आपल्या घरी टॉयलेट आहेत, आपण टॉयलेटला जातो आणि ते आपलं टॉयलेट कसं असतं? देशी स्टाईलमधलं टॉयलेट असतं। पण आता समजा तुम्ही कुठे ट्रिपला गेलेले आहात, फिरायला गेलेले आहात, हॉटेलमध्ये राहण्याचा योग आला आणि आता हॉटेलमध्ये टॉयलेट हे आपलं देशी स्टाईलमधलं नाही, तिथं विदेशी स्टाईलचं आहे। मग आता टॉयलेटला जाताना, तिथं टॉयलेट करताना आपल्याला जी समस्या निर्माण होते, आता बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला असेल। मग आता ही जी अनुभव आहे किंवा ही जी समस्या निर्माण झालेली आहे, ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीशी तुम्हाला एकदम प्रत्यक्ष मिळतं जुळतं घेता येत नाहीये, त्याच्यामध्ये तुम्हाला ती परिस्थिती हँडल करता येत नाहीये। मग तिथं ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्येतून समाधान मिळत नाहीये। मग कसं आहे, आता एखाद्या ओळखीच्या परिस्थितीतून तुम्ही अनोळखीच्या परिस्थितीमध्ये गेलात, रोज देशीमध्ये करणारे आज विदेशी टॉयलेट यूज करायला आलं, मग तिथं जी समस्या निर्माण झाली तिथं तुम्हाला ॲडजस्टमेंट करता आलं नाही, मग ती जी ॲडजस्टमेंट करता येत नाही ती झालं समायोजन विकृती म्हणजे ॲडजस्टमेंट विकृती। म्हणजे एखाद्या ओळखीच्या परिस्थितीतून अनोळखीच्या परिस्थितीमध्ये लागणारी दमछाक किंवा तिथं होणारी समस्या, त्या समस्येला सामोरं जाणं किंवा त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता न येणं म्हणजेच आहे समायोजन विकृती म्हणजे ॲडजस्टमेंट डिसऑर्डर।
आता ही परिस्थिती कधी कधी थोड्या वेळ राहू शकते, कधी कधी जास्त वेळ राहू शकते. काय काय जणांना कुठल्या परिस्थितीमध्ये समायोजनच करता येत नाही, म्हणूनच निर्माण होणारी परिस्थिती असते ॲडजस्टमेंट विकृती. आता ह्याच्यामध्ये काय काय जण असे असतात की एकांतात राहणारे सवय असते, मग ते एकदमच भाजी मंडळीमध्ये गेले किंवा मार्केटमध्ये गेले तर तिथला गोंगाट ऐकून कैरा वैरा सैरा वैरा होऊन जातात. मग त्यांना अशा परिस्थितीमध्ये काय करावं ते कळत नसतं, कारण त्यांना अशा गोंधळाच्या अशा परिस्थितीची सवयच नसते. मग एकदम बाजारामध्ये गेल्यानंतर, भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर, भाजी गेल्यानंतर तिथलं वातावरण, तिथले आवाज, तिथला कलकलाट, तिथला किलबिलाट, मग तिथले जे वेगवेगळे आवाज असतात, काही जण कसे कसे पण वळलेले असतात, ते आवाज ऐकून त्यांच्या मनामध्ये काहीतरी चलबिचल चालू होते, मग घाम फुटायला चालू होतो. असं जे निर्माण होतं, ओळखीच्या परिस्थितीतून अनोळखीच्या परिस्थितीमध्ये जाणे आणि तिथं निर्माण होणारी समस्या म्हणजे समायोजन विकृती, म्हणजेच ॲडजस्टमेंट विकृती. ही आहे समायोजन विकृती. आता ह्या विकृतीच्या नोट्स देण्याची इतकी काय आवश्यकता नाही आहे, त्या लिखित स्वरूपाच्या नोट्स इतक्या महत्त्वाच्या नाहीत. ही प्रॅक्टिकल स्वरूपाची विकृती आहे असं तोंडी सांगितलेलं तरी समजून जातं. आता मी तुम्हाला जी समायोजन विकृती सांगितलेली आहे तुम्हाला ते एकदम समजली असेल. एक मिनिट, हे काय होते असं? माझं नाक मोठं का वाटतंय मला? माझं नाकच मोठं दिसायला लागले. माझं नाक चांगलं दिसत नाहीये. नाही, खरंच माझं नाक चांगलं दिसत नाहीये. माझं नाक खूपच मोठं आहे. माझं नाक असं का दिसायला लागले? सगळ्यांची नाकं तर खूप सुंदर असतात. माझं नाक असं काय आहे? माझं नाक असं वेगळं का दिसत आहे? नाही, मला माझं नाक आवडणं गेले. खरंच खूपच विचित्र दिसतं हे नाक. हे नाक असं का दिसायला लागले माझं? काय प्रॉब्लेम काय झालं माझ्या नाकासोबत? असं का वाटतंय नाक वेगळंच आहे, असं मोठंच आहे, एकदम मोठं झाल्यासारखं दिसतंय मला. माझं नाक सुंदरच नाहीये. नाहीये, माझं नाक सुंदर नाहीये. मी माझ्या नाकाला कापून टाकलं पाहिजे. नाही, मी माझ्या नाकाला कापून टाकलं पाहिजे. काळजी करू नका, मी माझ्या नाकाला कापून वगैरे काय टाकत नाहीये. आता आपण जी काही दुसरी विकृती पाहणार आहोत तीच आहे ही विकृती. आता जी मी काय करून दाखवलं की माझं नाकच चांगलं दिसत नाही, माझं नाकच मोठं दिसतंय, इतरांची नाकं चांगली असतात, माझं नाकच खराब आहे, आता जे मी सांगितलं असं जे वाटायला लागतं तीच आहे दुसरी विकृती जी की आता आपण पाहणार आहोत. ती कुठली आहे? ती विकृती आहे मानसनस विकृती. मेन मानसनस विकृतीच्या अंतर्गत येणारी दैहिक प्रकारच्या विकृती, त्याच्या अंतर्गत येणारी विकृती आहे. आता मानसनस विकृती म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर असतं. आता दैहिक प्रकारच्या विकृती म्हणजे सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर. आता सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर मधले कुठल्या विकृती आहेत? सोमॅटायझेशन विकृती, SSD. आता 2017च्या टेटच्या परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारला होता. ह्याच्यावरले आपण एकदम व्यवस्थित नोट्स पाहणार आहोत, ते नोट्सच्या स्वरूपात समजून घेणार आहोत. त्यानंतर आहे रूपांतरित विकृती किंवा परिवर्तनात्मक विकृती किंवा कन्व्हर्सेशन डिसऑर्डर. ह्या सुद्धा आपण नोट्सच्या स्वरूपात समजून घेणार आहोत. आत्ता जे मी काही तुम्हाला करून दाखवलं, जे काही नाकाबद्दल सांगत होतो, ती आहे ही कुठली? शरीर रूप व्यंग विकृती, BDD. म्हणजे काय तर बॉडी डिस्फॉर्मिक डिसऑर्डर, BDD. आता ही मोस्ट IMP विकृती आहे. ही येणाऱ्या परीक्षेला 100% याच्यावर प्रश्न विचारला जाईल म्हणजे जाईल. कुठली? शरीर रूप व्यंग विकृती म्हणजे BDD, बॉडी डिस्फॉर्मिक डिसऑर्डर. आता मी जे काय करून दाखवलं तीच आहे ही विकृती. ह्या विकृतीमधले लक्षणं असेच आहेत असंच वाटू लागतं. आता ही जी आहे ना शरीर रूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिक डिसऑर्डर, BDD. आता हे आपण सविस्तर प्रकारे समजून घेऊ. आता आपण मानसनस विकृतीच्या अंतर्गत येणारी सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणजे त्याच्या अंतर्गत येणारी शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर म्हणजे BDD ही विकृती पाहत आहोत. आता ही विकृती समजून घेण्यासाठी सरळ सरळ उदाहरण बघा. मी जे सांगितलं होतं की नाकाबद्दल सांगितलं होतं तसंच आहे. आता जर आणखीन समजून सांगायचं गेलं तर कसं आहे माहिती आहे का? आपल्या शरीराचा एखादा अवयव किंवा शरीराबद्दलची कुठलीही एखादा अवयव किंवा तो काही असो शरीराबद्दलचं, त्याच्याबद्दल अनास्था वाटणे किंवा त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते. आता मला मग कसं माझ्या नाकाबद्दल शंका निर्माण झाली, मला माझं नाकच चांगलं वाटत नव्हतं, तसं आपल्या शरीरातले जेवढे काही अवयव आहेत त्या कुठल्याही एखाद्या अवयवाबद्दल आपल्याला अनास्था वाटू लागते किंवा तो अवयव आवडू वाटत नाहीये. इतरांपेक्षा तो अवयव आपला चांगला नाहीये किंवा सगळ्यांचे चांगले आहेत, माझं तेच अवयव किंवा ते काही एखादा घटक चांगला नाहीये असं वाटणं म्हणजे शरीररूप व्यंग विकृती म्हणजेच बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर, BDD. आता हे कसं आहे माहिती आहे का? आता ही जी विकृती आहे ना ही महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. आता ह्या विकृतीच्या बळी ह्या महिला जास्त ठरतात. आता महिलांमध्ये असं कसं होतं माहिती आहे का?
एखादी महिला आहे किंवा मुलगी आहे, तिला जर पिंपल्स आलेले असतील चेहऱ्यावर, तिला सतत वाटत राहते की माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आलेले आहेत, मला खूप पिंपल्स येत आहेत, माझ्या चेहऱ्यावर सारखेच्या सारखे पिंपल्स येत आहेत, माझा चेहरा चांगला दिसत नाहीये, मी चांगली दिसत नाहीये, समाजातल्या पोरी सगळ्या चांगल्या दिसतात, मीच एकटी चांगली दिसत नाहीये, मीच एकटी बदसूरत आहे आणि सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, माझा चेहरा चांगला नाहीये, माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आलेले आहेत, या पिंपल्समुळे माझा चेहरा चांगला दिसत नाहीये, मग मी समाजामध्ये कसं फिरू, सगळ्या मुली चांगल्या दिसतात, मी सुंदर दिसत नाही, म्हणून मी आता माझा चेहरा झाकून ठेवते, मी बाहेरच निघत नाही, असं वाटणं म्हणजे ती आहे बॉडी डिस्फॉर्मिक डिसऑर्डर म्हणजे BDD. आता ही महिलांमध्ये आढळते. आता ह्याच्यापेक्षा आणखीन एक वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता काही जणांना स्वतःचे केस आवडत नाहीयेत, कुणाचे कुरळे असतात, कुणाचे सिल्की असतात, माझे असे आहे ती. मग आता काही जणांना स्वतःच्या केसाबद्दल शंका वाटू लागते, माझे केसच चांगले नाही आहेत, माझ्या केसाचा भंगच पडत नाही आहेत, असा मधून पाडला तर वेगळाच होतो, इकडून पाडला तर वेगळाच होतो. आता ह्या केसांच्या बाबतीत ज्या समस्या असतात त्या महिला पुरुषांमध्ये सारख्याच असतात. पण आता आणखीन समस्या अशा असू शकतात की हाताची बोटे सारखी नाही आहेत, हाताची बोटे वेगळेच वाटू लागली आहेत, माझे हाताची बोटे वेगळेच वाटू लागले, सगळ्यांचे वेगळेच असतात, माझं एक बोट मोठंच आहे, अशा ज्या मनामध्ये शंका निर्माण होतात ते असते बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर. आता ह्याच्यापेक्षा आणखीन एक भारी उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला एक ती अभिनेत्री माहिती असेल, कुठली ती अभिनेत्री, रुस्तम गर्ल. रुस्तम पिक्चर जो होता ना, अक्षय कुमार आणि ती हिरोईनचं नाव काय आहे, एलिना डिक्रूझा किंवा एलिना डिक्रूझ. आता ती जी हिरोईन आहे ती हिरोईन ह्या विकृतीची तुर्तास बळी पडली होती, ती आत्महत्येचा विचार करत होती, त्याच्यातून ती सावरलेली आहे. आता एलिना डिक्रूझ कुठल्या विकृतीची बळी ठरली होती तर शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर. आता ती पिक्चरमध्ये वगैरे होती, त्यावेळेस तिच्यासोबत सगळं काही ठीक होतं, पण कालांतरानंतर तिला तिच्या एखाद्या अवयवाबद्दल असं वाटू लागलं. आता तो शरीराचा भाग असतो, तो पार्श्वभाग असतो, म्हणजे जे आपलं बॅक आहे ते बॅक तिला खूप मोठं वाटू लागलं. आता तिचं जे नॉर्मल होतं ते शरीराच्या अनुसार असतं, पण अचानक वाढलं आणि तिला ती खूपच मोठं वाटू लागलं. मग ती घराच्या बाहेर फिरणं टाळू लागली, कुठले पिक्चर करणे सुद्धा टाळू लागली, कुठल्या मार्केटमध्ये जाईना, कुठं नाही, काहीच नाही, घरामध्ये बसू लागली. कारण का, तिचा शरीराचा एक अवयव आहे, मागला भाग आहे, तो तिला मोठा वाटू लागला आणि तिच्या मनामध्ये तीच शंका निर्माण झाली. तिला प्रत्येक वेळेस तीच आठवू लागलं किंवा प्रत्येक वेळेस तीच दिसत होतं की सर्वांचं व्यवस्थित असतं, माझंच असं का, माझंच एवढं मोठं का, मीच का अशी बिडोल दिसते किंवा मीच का अशी बेकार दिसते, सर्वजण व्यवस्थित दिसतात, मीच का असे खराब दिसायला लागले, मग मला आता जगण्याचा अधिकारच नाहीये, मी समाजामध्ये राहून तरी काय करू, समाजापेक्षा मी खूप वेगळी आहे, समाजामध्ये किंवा समाजामधले लोक मला स्वीकारणार नाहीत, असं तिच्या मनामध्ये वाटू लागलं. इतकं तिच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालं, इतकं ती त्याच्यामध्ये बुडून गेली की चिंता जास्त वाढली. तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की माझा पार्श्वभाग चांगला दिसत नाहीये, खूप मोठा वाढलेला आहे, मला चलताना सुद्धा प्रॉब्लेम होते, लोक काय म्हणत आहेत, लोक नावं ठेवत आहेत, लोक सारखं त्याचबद्दल बोलत आहेत, मग मी आता जगून तर काय करू. तर अशा वेळेस ती आत्महत्या करण्याचा विचार करत होती. मग ती याच्यामधून कशी तरी सावरली. आता हे लेटेस्ट उदाहरण आहे, तुम्हाला जर याच्याबद्दल आणखीन माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबवर जावा किंवा गुगलवर सर्च करून पहा, तिने याच्यावर बोललेलं आहे, तिने याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे की ॲक्च्युअल काय होत होतं, मी काय करत होते, मला काय वाटत होतं आणि मी का आत्महत्या करत होते, याच्यावर सर्वस्व तिनं सांगितलेलं आहे आणि आता ती तिच्यापासून बाहेर पडलेली आहे. आता ती व्यवस्थित जगत आहे. आता ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या मनाची चांगली तयारी असावी लागते आणि डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये पुन्हा मानसतज्ञ सुद्धा जे असतात, जे मनाचे उपचार करतात, त्यांचा सुद्धा सल्ला घ्यावा लागतो. आता ह्याच्यामध्ये आणखीन कसं असतं माहिती आहे का, जर आता महिलांच्या बाबतीत ही जास्त आढळते, पण आता महिलांमध्ये कसं असतं, मेकअप करून किंवा विविध जे मेकअपचे साहित्य आहेत ते साहित्य वापरून सुद्धा आपण सुंदर दिसत नाहीये. ह्याच्यावर जे वाटू लागतं ती आहे शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर. आता आणखीन कसं आहे, काय जणांना मी खूपच हडकुळा आहे, आता मी हडकुळा आहे मान्य आहे, मी असाच आहे, मला माझं व्यक्तिमत्व असंच आवडतं, पण आता काय जणांना मी हडकुळा आहे, सगळ्यांपेक्षा मी वेगळं आहे, खूपच हडकुळ आहे, वारं आले की मी उडून जातो, वादळामध्ये तर मी इकडून तिकडून भरकटतो, मी उदबत्ती सारखाच आहे, मी काडीच आहे, असं लोक म्हणतात. मग ते तसं वाटून व्यक्ती स्वतःला तसं समजतो आणि तसंच वाटू लागतो की बाबा मी काडीसारखं दिसतोय, मी काडीच आहे,
मी खूप वाळला आहे, मी चवळीची शेंगच आहे, असं वाटून जे त्याच्या मनामध्ये विकृती निर्माण होते, ती जी विकृती निर्माण आहे शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर. असं आता काही जण जाड असतात, त्यांना जाड जाड म्हणून ते त्यांना खूपच जाड वाटू लागतं, जाड नसताना सुद्धा त्यांना जाड वाटू लागतं. आता पोट एवढं नॉर्मल आहे तर त्यांना माझं पोट खूपच वाढलेलं आहे, मग ह्या पोटाबद्दल जास्त विचार करत बसणं, माझं पोटच वाढले, मी खूपच जाड झालोय, काय करून हे करून ते करू, हे करून मग ते जास्त चिंता करायला लागतात. मग ते ह्या विकृतीचा बळी ठरतात. कुठल्या शरीररूप व्यंग विकृती म्हणजे ही विकृती कशी आहे, आपल्या शरीराचा कुठल्याही एखादा अवयव असो किंवा शरीराबद्दल किंवा शरीराच्या कुठल्याही एखाद्या अवयवाबद्दल वाटणारी अवास्तव भीती किंवा त्याच्याबद्दल शंका घेणे, तो अवयव चांगलाच नाहीये, इतरांचे चांगले असतात, माझंच चांगलं नाही असं वाटणं, म्हणजेच ती आहे शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर म्हणजे BDD. आता ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं आपण काय आहे माहिती आहे का, लक्षणं काय आहेत तर तुलना करणं. आता मी मग सांगितलं ना, माझं नाक असं आहे, दुसऱ्यांची नाकं चांगली असतात, दुसऱ्यांच्या नाकापेक्षा माझं नाक खराब आहे, म्हणजे दुसऱ्यांसोबत तुलना केल्याने ही विकृती निर्माण होते. म्हणजे तुलना करणे हे एक प्रकारचं लक्षण आहे, म्हणून दुसऱ्यांसोबत स्वतःच्या शरीराची किंवा स्वतःच्या शरीरातील अवयवांची तुलना करत जाऊ नका. दुसरा आहे अवयवांमधील दोष. आता म्हणजे कसं आहे, अवयवांमधील दोष म्हणजे माहिती आहे का, स्वतःचे जे काही अवयव आहेत त्या अवयवांबद्दल दोष घेणे. आता पंचेंद्रिय असो किंवा बाकीचे अवयव असो, या अवयवांबद्दल आपल्यामध्ये दोष घेणं. आता महिलांचे वेगळे असतात, पुरुषांचे वेगळे असतात. आता पुरुषांना त्यांच्या अवयवाबद्दल वेगवेगळं वाटू लागतं, काहींना वेगळं वाटू लागतं, काहींना वेगळं वाटू लागतं. मग ते त्याच्यापैकी मी एखादी गोष्ट मनामध्ये घेतात आणि सतत त्याचा विचार करत लागतात, माझा अवयव असाच काय आहे, मी असाच काय आहे. मग त्याच्यातून जी निर्माण होणारी विकृती असते ती शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर BDD असते. म्हणजे कसं आहे, स्वतःच्या अवयवाबद्दल स्वतःच दोष घ्यायला चालू करणं, त्याच्यातूनच ही निर्माण होणारी विकृती आहे. तिसरं आहे तिरस्कार करणं. तिरस्कार करणं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, स्वतःचे जे अवयव आहेत त्या स्वतःच्या अवयवाबद्दल एकदम वाईट विचार करणं, माझा अवयव चांगलाच नाहीये, हे एकदम फालतू आहे, दुसऱ्याचे चांगले असतात, माझं नाकच चांगलं नाहीये, मग मी सतत माझ्या नाकाचा तिरस्कार करत बसणं, ही जी झाली. किंवा आता ज्यांचं जे काही त्यांना वाटू लागतं, माझा हातच चांगला नाहीये किंवा माझे केसच चांगले नाहीयेत, मी खूपच जाड आहे, माझ्या केसावरच पिंपल यायला लागलेत किंवा माझ्या चेहऱ्यावरच पिंपल्स यायला लागलेत किंवा माझ्या चेहऱ्यावरच केस आलेत, मला दाढी नाही गेली पण माझ्या हिथं केस आलेत. आता काही जणांना मुलींना हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यानंतर मग मिशा काही जणांना येतात, मग त्यांना त्याच्याबद्दल अनास्था वाटू लागते, त्याच्याबद्दल भीती वाटू लागते, तीच आहे शरीररूप व्यंग विकृती. पुन्हा आहे चौथं लक्षण आहे झाकून ठेवणे. आता मग मी सांगितलं ना, मला जास्त पिंपल्स आलेले आहेत म्हणून मी माझा चेहरा झाकून ठेवते, समाजामध्ये फिरताना चेहरा झाकूनच ठेवते. किंवा काही जणांना असं वाटू लागतं की माझे गाल खूपच गबरे आहेत, इतरांपेक्षा वेगळे आहेत, किंवा माझे दातच फावडे आहेत, किंवा माझी दाढीच चांगली नाहीये, किंवा असं काही वाटू लागतं. मग अशा वेळेस लोक चेहरा झाकून ठेवतात किंवा आता वेगवेगळ्या कारणाने झाकून ठेवतात. आता कोरोनाचा काळ होता ती गोष्ट वेगळी, पण स्वतःच्या शरीराबद्दल काहीतरी वाटू लागतं, चिंता वाटू लागते, तिरस्कार करू लागतो, असा अवयव आहे तसा अवयव असं करू लागतो. मग त्यावेळेस आपण ते अवयव झाकून ठेवतो. हे झाले लक्षण. मग आता ह्याच्यामधलं सर्वात खतरनाक लक्षण काय आहे माहिती आहे का, एकांतवास. एकांतवास म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल चांगलं वाटत नाहीये. मी माझं उदाहरण दिलं होतं, मला माझ्या नाकाबद्दल चांगलं वाटत नाहीये म्हणून मी काय करणार, घराच्या बाहेरच नाही जाणार, कुठंच नाही जाणार, घराच्या बाहेर जाणार नाही, पाहुण्या रावळ्यांकडे जाणार नाही, मित्रामैत्रिणीला भेटणार नाहीये. मग आता ऑनलाईन तर लांबच राहिलं, कशाचंच काय नाहीये, मी घरातच बसणार, एकांतातच राहणार, मला कोणच प्रेम करत नाहीये, माझ्यावर कोणच प्रेम करत नाही, कुणालाच माझी आपुलकी नाही, कुणालाच मी नको आहे, सगळ्यांपेक्षा मी विचित्र दिसतो, मी इतका भंगार दिसतो की विचारायची गोष्ट नाहीये. मग माझा जगून तरी काय उपयोग आहे, मी अल्पित राहतो, एकांतवासात राहतो. मग असं जे असतं हे सर्वात खतरनाक लक्षण असतं. एकांतवासात राहणं म्हणजे जगापासून अल्पित राहणं, एकांतवास हे खतरनाक सर्वात लक्षण आहे. आता समजा आपल्याला ही बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर म्हणजे शरीररूप व्यंग विकृती झालेली आहे. मग आता ह्या विकृतीमधून बाहेर कसं पडायचं, बाहेर पडायला तितकं काही अवघड नाहीये, कुठलं ते बियॉन्ड द सायन्स वगैरे तसं काही नाहीये, किंवा असं जगावेगळं काही करायचं नाही, साधे सरळ उपाय असतात. या साध्या सरळ उपायातून आपण ह्या विकृतीमधून बाहेर पडतो. कसं बाहेर पडतो, मी आता तुम्हाला बऱ्याच वेळा लाईव्ह स्ट्रीमिंगला सांगितलेलं आहे किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा विचार करा, मी खूप सुंदर आहे, माझ्या इतकं भारी कोण नाही असा विचार करा. आता कसं आहे, स्वतःवर प्रेम करा, मी बऱ्याच वेळा सांगितलं स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा, माझ्या इतकं भारी कोण नाही.
मस्त स्वतःवर प्रेम करायचं, माझ्यासारखं कोण भारी दिसत नाहीये, मीच मस्त आहे, मीच चांगला आहे असं वाटायचं. असं जगावेगळं काही नाही आहे, मस्त साधा सरळ उपाय आहे, स्वतःवर प्रेम करा. मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या चेहऱ्याला पसंत करा, स्वतःबद्दल प्रेम निर्माण करा, स्वतःच्या शरीराबद्दल प्रेम निर्माण करा. मी चांगला आहे, सकारात्मक विचार ठेवा. ह्याच्यासाठी सांगतो कारण तुम्ही कुठल्याही विकृतीचे बळी ठरू नका. कारण जर नकारात्मक विचार एकदा मनामध्ये लागले तर आपण वेगवेगळ्या विकृतीचे बळी ठरू शकतो. म्हणून स्वतःवर प्रेम. दुसरं कारण आहे तुलना बंद करा. आता दुसरं ह्याच्यातून बाहेर पडण्याचा उपाय काय आहे? तुलना बंद करायचं. भाडमध्ये गेली जग दुनिया, आपण मस्त, सर्व मस्त, मन चंगा तो सब चंगा. दुसऱ्याशी तुलना करायची नाही. दुसरं किती का भारी असो, आपण त्याच्यापेक्षा भारी आहोत. कसलीच तुलना करायची नाहीये किंवा कुणाशी बद्दल काहीच देणं घेणं नाही. आपण आपलं मस्त राहायचं. तुलना कसलीच करायची नाही. तो कितीही हुशार असो किंवा त्याचं शरीर कसलंही भारू असो किंवा तो कितीही देखणा असो किंवा तो कितीही सुंदर असो किंवा ती कितीही सुंदरी असो किंवा ती कितीही कशी असो किंवा ती कितीही स्टायलिश असो किंवा ती कितीही हायफाय असो किंवा कसली सुंदरता आहे, असलं काय देणं घेणं नाही. तिच्याकडे एवढं सौंदर्य आहे, माझ्याकडे काहीच सौंदर्य नाहीये. तिचे केस खूप छान आहेत, तिचे केस खूप लांब लचक आहेत, पण माझे केस लांब लचक नाही आहेत, माझे केस एवढेच आहेत. असले कसली काहीच तुलना करायची नाहीये. तुलना न करणे म्हणजे ह्या विकृतीतून बाहेर पडणं. तिसरं आहे छंद जोपासणं. आता छंद जोपासणं म्हणजे कसं आहे माहिती आहे का? काही जणांना डान्स करायला आवडतं, काही जणांना चित्र काढायला आवडतं, काही जणांना गाणं आवडायला आवडतं. जर तुम्ही अशा विकृतीमध्ये जर अडकून बसत असाल किंवा तुम्हाला स्वतःच्या अवयवाबद्दल टेन्शन येत असेल तर तुम्ही अगोदर स्वतःचे छंद जोपासायला सुरुवात करा. स्वतःवर प्रेम करा, तुलना बंद करा, छंद जोपासा. छंद जोपासा म्हणजे तुम्हाला जे आवडतं, ज्या गोष्टी करायला आवडतात, वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात. पिक्चर बघायला आवडतं तर पिक्चर बघा, अभ्यास करायला आवडतं तर अभ्यास करा. वेगवेगळे छंद असतात, गोष्टीचा छंद असतो, ते छंद जोपासा म्हणजे अशा विकृतीतून बाहेर पडायला सोपं पडतं. पुन्हा आहे चांगुलपणा शोधणे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का? साधं सरळ आहे. चांगुलपणा शोधणे म्हणजे काय? मस्त निवांत बसायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एकांत बसायचं, निवांत बसायचं, दरवाजे बंद करायचं, निवांत बसायचं, वही पेन घ्यायचं आणि शोधायचं माझ्यात काय चांगलं आहे. आता तुम्ही त्या विकृतीबद्दल विचार करताय ना, माझं हेच वाईट आहे, माझं ते चांगलं नाही, हे नाही, ते विचार करू नका. हे सोडून माझ्यामध्ये काय चांगलं आहे, माझ्या शरीरामध्ये काय चांगलं आहे किंवा मी कुठल्या पद्धतीने चांगला विचार करू शकतो, मी आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे, आपल्या स्वतःमधला चांगुलपणा शोधा. चांगला विचार करायला शोधा म्हणजे चांगुलपणा शोधणे. आणि ह्याच्यापेक्षा आणखीन एक शेवटचं कारण आहे व्यस्त ठेवणे. स्वतःला व्यस्त ठेवा. अभ्यासामध्ये व्यस्त ठेवा, कामामध्ये व्यस्त ठेवा किंवा मित्रमैत्रिणीला भेटा, इकडे तिकडे फिरा. म्हणजे स्वतःला जास्तीत जास्त बिझी करून घ्या. कुठल्याही विकृतीमधून बाहेर पडण्याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचा उपाय की व्यस्त ठेवणे. स्वतःला व्यस्त करायचं. कितीही टेन्शन काही आलं ना, स्वतःला जर तुम्ही बिझी केलात तर मागच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणीमधून तुम्ही बाहेर निघू शकता. आपण पाहत काय आहोत? शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर. आता ह्याचे लक्षण काय होते? तुलना करणे, अवयवांमध्ये दोष, तिरस्कार करणे आणि त्याच्यामधून झाकून ठेवणे किंवा एकांतवास. आता ह्याच्यावरला उपाय काय होता? स्वतःवर प्रेम करणं, तुलना बंद करून टाकायची, छंद जोपासायचे, चांगुलपणा शोधणे आणि व्यस्त ठेवणे. आता ह्याचे कारण काय आहेत माहिती आहे का? कारणे हे अनुवंशिक सुद्धा असू शकतात. कुठल्याही विकृतीचे हे कारण मोस्टली अनुवंशिक सुद्धा असतात. आता अनुवंशिक कारण असतील तर त्याच्यामध्ये आपण काही जास्त प्रमाणात काय उपाय करू शकत नाहीत. पुन्हा पर्यावरणातील घटक. आता पर्यावरणातील घटक सुद्धा महत्त्वाचा आहे. पर्यावरणामध्ये खूप काही बदल होत आहेत. अशा बदलांमुळे सुद्धा मानसिक विकृत्या निर्माण होतात. ह्या पर्यावरणातीलच घटकामुळे शरीररूपी व्यंग विकृती सुद्धा निर्माण होऊ शकते. तिसरं कारण आहे कौटुंबिक इतिहास. आता जर तुमचा कौटुंबिक इतिहासच तसा असेल किंवा कौटुंबिक इतिहास म्हणजे त्या अनुवंशामध्ये सुद्धा आलं किंवा घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतील तर घरामध्ये वातावरण जर चांगलं नसेल, वेगवेगळे कारणं असतात, हिंसा होत असते, तशा मधून सुद्धा मनामध्ये आपल्या नाही तसले विचार निर्माण होऊ शकतात आणि त्याच विचारातून सुद्धा ही शरीररूप व्यंग विकृती म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर म्हणजे BDD ही विकृती निर्माण होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे? उपाय न केल्यास. आता ही जी काही आपल्याला समजा आपल्याला शरीररूप व्यंग विकृती झालेली आहे, ही विकृती झालेली आहे, आपण हे लक्षणं पाहिले, उपाय काय होते ते पाहिले, कारणे काय पाहिले होते, पण आता ह्याच्यावर जर आपण उपायच नाही केले, आपण तेच धरून बसलो की माझं नाकच चांगलं नाहीये, माझा चेहराच असला आहे, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्सच आहेत, मी सुंदरच दिसत नाहीये, तीच सुंदरी आहे, मी सुंदर नाही ती सुंदरी, असं जर आपल्याला सतत वाटू लागलं. मग आम्ही एलिना डिक्रूजचं उदाहरण दिलं होतं ना, तिला काय वाटू लागलं होतं? तिनं आत्महत्या करायचा विचार करू लागली होती.
तेच आहे, उपाय न केल्यास माणूस आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होतो, म्हणजे तो आत्महत्या करायला जातो। कुठल्याही विकृतीमध्ये हे घटक 100% होतो। माणूस जर जास्त चिंतेमध्ये गेलं, डिप्रेशनमध्ये गेलं, जास्त ताणतणावामध्ये गेले, एकाच गोष्टीबद्दल जास्त विचार करू लागलं तर माणूस काय करू लागतो, आत्महत्येचा विचार करू लागतो। त्याला आत्महत्या ही सगळ्यात सोपी वाटते। आत्महत्या केल्याने सगळं संपून जातं। आता ह्या आत्महत्येवरून आठवलं मला एका कवितेची ओळ आठवली, इतकेच मला कळले होते सरणावर जाता जाता, इतकेच मला कळले होते सरणावर जाता जाता, जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका, इतकेच कळले होते मला सरणावर जाता जाता, इतकेच कळले होते मला सरणावर जाता जाता, जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका। असे विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये येतात। ती कविता आहे, ही कविता तुम्ही पूर्ण एकदा गुगलवर सर्च करा, खूप छान कविता आहे। आणि सर्वात सांगतो, आत्महत्या हा उपाय नसतो। तुम्ही परिस्थितीशी झगडत नाहीये, तिथून माघार घेण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जात नाही, तुमच्यात हिंमत नाहीये, तुम्ही परिस्थितीला हारलात, तुम्हाला स्वतःचे सिद्ध करायची सुद्धा तुमच्यामध्ये हिंमत नाहीये, अशा वेळेस आत्महत्या होते। परंतु आत्महत्या करणं हे चुकीचं आहे, आत्महत्येचा विचार काहीच करायचं नाही। प्रत्येक गोष्टीचं समाधान असतं, फक्त समाधान शोधता आलं पाहिजे। दुसरं आहे खाण्याची विकृती। आता खाण्याची विकृती काय असते माहिती आहे का, ही खूप मस्त विकृती असते। आता कसं आहे माहिती आहे का, कुठल्याही माणूस विकृतीमध्ये पडला किंवा आता जर प्रेमामध्ये जर पडला प्रेमामध्ये जर माणूस पडला ना, तो खूप मस्त असतो। आता प्रेमामध्ये माणूस पडल्यानंतर मस्त चलत असतं, त्यावेळेस तो मस्त खातपीत असतो। पण समजा अचानकच तिकडून फोन येणं बंद झालं, किंवा त्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम झालं, किंवा तिनं बोलण्यास गेली, रोज फोन करणारी, रोज रात्री बोलणारी, मग अचानकच बोलणं गेली, मग खूप प्रेम चढलेलं असतं, सारखं बोलणं असतं, सारखं मस्त चाललेलं असतं, अचानक फोनच येणं बंद झालं, मग तिचा मेसेजच येणं बंद केलं, मग ती ऑनलाईन असून सुद्धा आपल्याला मेसेज करणं गेली, किंवा ती इकडं बी ऑनलाईन दिसायली, इंस्टाला बी ऑनलाईन दिसायली, फेसबुकला बी ऑनलाईन दिसायली, टेलिग्रामला बी ऑन दिसायली, व्हॉट्सअपला बी ऑनलाईन दिसायली, मी बी ऑनलाईन, ती बी ऑनलाईन, पण ऑनलाईन असून सुद्धा तिने मेसेज करणं गेली। मग अशा वेळेस माणसाच्या डोक्यामध्ये नाही तसले विचार येतात, तिला मी आवडतच नसेल, तिचं माझ्यावरलं प्रेम निर्माण, जे तिनं माझ्यावर जे प्रेम करत होती आता ते कमी झालेलं असेल, तिला मी आवडतच नसेल, मग आता काहीतरी झालं असेल। मग अशा विचारातून त्या व्यक्तीच्या मनामध्ये टेन्शन निर्माण होतं, मग त्यावेळेस तो व्यक्ती खाण्याच्या विकृतीचा बळी ठरतो। मग अशा वेळी काय व्यक्ती जास्त खायला लागतात, काही व्यक्ती तर जास्त ही विकृती जास्त मुलांमध्ये आढळते। आता प्रेमामध्ये पडलेले व्यक्ती जे असतात, ती समोरची व्यक्ती जर बोलणं गेली ना, जेवण सोडतात, जास्त जेवणच करत नाही। ती मला का बोलणं गेली आहे, तिनं मला बोलायला पाहिजे होतं, तिनं मला कॉल करायला पाहिजे होती, रोज बोलणारी, रोज मेसेज करणारी, मग अचानक मेसेजच बंद करून टाकली, मग आता कॉल बी करणं गेली आहे, मग आता माझं कसं होईल, मग हेच विचार करत बसतात आणि त्यांना जेवणसुद्धा जाणं मुश्किल होतं। ही विकृती जडते। अशा विकृत्यामध्ये खाण्याची विकृती सहसा होते। म्हणजे आता जेवढ्या काही विकृती असतात त्याच्यामध्ये खाण्याची विकृती प्रत्येकाला जडत असते। ते प्रेम प्रकरणाचं सांगितलं, ती गोष्ट बाजूला राहू द्या, ती एक मनोरंजन म्हणून सांगितलं, पण ते ॲक्च्युअल आहे, तसं घडतं। आता शरीररूप व्यंग विकृतीमध्ये सुद्धा तसं होतं। काय होतं, खाण्याची विकृती होते। खाण्याची विकृती म्हणजे काय होते, माणूस जास्त विचाराने बसून जास्त खायला चालू करतो, जे फास्ट फूड असतात, मग जे पचनाला अवघड असतात असे फूड खायला चालू करतो, किंवा जास्त जेवायला चालू करतो। काही तर अक्षरशः अन्न त्याग करून टाकतात, अन्नाचा एक कण सुद्धा टाकत नाहीयेत, माझं जगूनच उपयोग नाहीये, मी एकदम भंगार दिसतोय, माझ्या दिसण्याला काही अर्थच नाहीये, मला जग नावं ठेवते, मी चांगला दिसत नाहीये, म्हणून ते अक्षरशः जेवण टाळतात, अन्नाचा कण खाणं टाळून टाकतात। हीच निर्माण होते विकृती, एकतर जास्त खातात आणि काही तर खातच नाहीत। आणि तिसरा आहे पदार्थाचा दुरुपयोग, म्हणजे याच्यामध्ये भाव विस्थापन येतं, किंवा एखादी वस्तू आहे किंवा एखादा पदार्थ आहे ते पदार्थ फेकून देणे, किंवा अन्न आहे ते अन्नाची नासाडी करणे, किंवा कुठलेही पदार्थ असो त्या पदार्थाचा दुरुपयोग करणे, म्हणजे त्या पदार्थाशी व्यवस्थितपणे न राहणे म्हणजे पदार्थाचा दुरुपयोग। तर ही अशा प्रकारची होती शरीररूप व्यंग विकृती, म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर, म्हणजे BDD महत्त्वाची विकृती आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एखादा तरी फेज येतो, ते ह्या फेजमधून जात असतो, असं काहीतरी वाटू लागतं। ते हे क्षणिक सुद्धा असू शकतं, काही काळापर्यंत असू शकतं, कधी हे दीर्घ काळापर्यंत सुद्धा असू शकतं। आणि हे जर जास्त दीर्घ काळापर्यंत जर आपल्या ह्याच्यामध्ये राहिलं तर काय होतं, हे होतं आत्महत्या करण्याचा विचार येतो, पण ते गोष्ट चुकीची आहे। आता ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, समाजामध्ये राहायचं, मित्रमैत्रिणीला भेटायचे, आपले छंद जोपासायचे, अशा वेगवेगळ्या गोष्टी करायच्या।
तर अशा पद्धतीची होती ही बॉडी डिस्फॉर्मिंग डिसऑर्डर म्हणजे शरीररूप व्यंग विकृती। आता ह्याचे बळी सर्वजण ठरतात, क्षणिक असतात, काही जणांना ठरतात, काही जणांना नाही, काही जण ह्याच्यातून लगेच बाहेर पडतात। पण हे थोडंसं वेगळं आहे, समजून घ्यावं लागतं, कुठल्याही विकृतीला समजून घेणं खूप गरजेचं आहे। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। ठीक आहे, तुम्हाला ही विकृती समजली असेल आता आशा करतो। आणखीन याच्याबद्दल जर तुम्हाला काही समजलं नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा।